अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेंद्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर अमरावती हलचल न्यूज़ क्लब में पहुंचे हैं बडनेरा पुलिस स्टेशन, जहां आज शांतता समिति की मीटिंग ली गई। और मीटिंग के मीटिंग के विषय के अंदर यहाँ पे आप रेजिंग डे रखा गया। रेजिंग डे ये है 172 से 100 के आसपास के मोबाइल जो गुम हुए थे, जिसकी बडनेरा पुलिस स्टेशन में एफआईआर की गई थी। उसमें से 72 मोबाइल बडनेरा पुलिस ने जिनके थे उनको वापस की, और सभी से हमने बात की। और देख सकते हैं यहाँ बहुत ही अच्छा एक सराहनीय कार्य बडनेरा पुलिस स्टेशन द्वारा। और यहाँ शांतता समिति की मीटिंग भी हुई, क्योंकि चुनाव चल रहा है और अभी त्योहार भी है। उसको देखते हुए बडनेरा के वरिष्ठ पुलिस अधीक्षक सुनील चौहान ने एक मीटिंग भी ली थी। मीटिंग के बहाने एक रेजिंग डे के उपलक्ष्य में जिन लोगों के मोबाइल गुमे थे उनको उनके मोबाइल भी लौटाए। 72 के आसपास मोबाइल उन्होंने जिनके थे उनको लौटाया, बाकायदा उनके जांच करके, उनके डॉक्यूमेंट देख के, उनका बिल वगैरह देख के। बहुत सराहनीय काम बडनेरा पुलिस स्टेशन का। और बडनेरा पुलिस स्टेशन वरिष्ठ पुलिस अधीक्षक सुनील चौहान, उनसे बात करने की कोशिश करते हैं, उनसे बात करते हैं और पूरे आप तक पहुंचाते हैं। त्यामुळे आपण दिलेले आहेत काही मोबाईल, आता जे द्यायचे ते राहिलेले आहेत. काय नाव तुमचं? हाच आहे ना? काय किंमत आहे त्याची? 18,000चा मोबाईल त्यांना. सर प्रकारचा फोन आहे, किती रुपयाचा बा? 17,000चा मोबाईल त्यांना परत देत आहे. निमित्त रेजिंग डे निमित्त आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. धन्यवाद. नाव निर्मला गोविंद चव्हाण मोगरा. आणि हे मोबाईल आहे ना, शेतात काम करताना सोयाबीन वगैरे काढलं ना, त्यावेळेस रात्रभर जागरण केलं. सकाळी सकाळी 6 वाजता मुलं रनिंग करताना त्यांनी उचलून नेलं. तर मी खूप भीत होते, कसं रिपोर्ट द्यावं कसं द्यावं, पण मी लगेच आली आणि रिपोर्ट दिलं. माझं काम सक्सेस झालं. धन्यवाद. 3 महिने झाले सोयाबीनच्या वेळेस. खूप आनंद होत आहे साहेब. 16,000चा मोबाईल. माझं नाव गुंजन राजेंद्र वाटाणे. तर माझा मोबाईल ना गाडीवरून पडला होता. आय थिंक बडनेराच्या जुनी वस्तीच्या तिथे. आणि नेमकं माझं भरतीचं म्हणजे मला फॉर्म भरायचा होता. तर मी इतकी घाबरून गेली, मी तर आधी रडली. मग घरी गेली. घरी जाऊन सगळ्यांवर चिडचिड केली, कारण माझ्याच याच्यामुळे हलगर्जीपणामुळे तो पडला होता. पण मी माझ्या पोलीसमध्ये असलेल्या इथल्याच शुभम कळुकार म्हणून एक सर आहे, तिथे याच बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये ते काम करतात. त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं की मोबाईल हरवलेला आहे, कसं कसं करायचं. त्यांनी मला जे डॉक्युमेंट सांगितले ते मी लगेच त्याच रात्री 10:30 वाजता म्हणजे माझ्या भावाला घेऊन मी पोलीस स्टेशनला आली. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांना कागदपत्र वगैरे दाखवले. आणि अवघ्या 1.5 महिन्यात त्यांनी माझा मोबाईल शोधून दिला. त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. कारण माझं भरतीचे सगळे जे डॉक्युमेंट वगैरे जे ईमेल होता ते त्या फोनमध्ये होता. आता जरी नसतील पण माझा मोबाईल भेटल्यामुळे धन्यवाद सर. मेरा नाम है शेख फारूक शेख सलीम, पाँच बांग्ला रहना। मेरा मोबाइल आंगनवाड़ी में घूम गया था, बागवाड़ी में नोंदनी करने गया था तो सर मैं रिपोर्ट डाला हूँ, मेरा मोबाइल मिला, उसके लिए मैं धन्यवाद बोलता हूँ। माझं नाव सतीश अरुणराव मुंडेकर. माझा मोबाईल ॲच रोडवर हरवला होता पोलीस स्टेशनच्या पुढे, आणि पळत चाललो तुम्ही गावी नांदगाव खांडेसरला मी राहतो. प्रॉपर माझं गाव आहे कोदोरी मारू. इथंच मोबाईल हरवल्यानंतर मला पडला माझ्या खिशातून तो मोबाईल, आणि सरांचा मला फोन आला, तुझा मोबाईल शोधतो म्हणे आपले राऊत सर. आणि नंतर मग त्यानंतर एक किशोर आंबोरकर आपले साहेब आहे क्राईममध्ये, त्यांनी पण मला मॉलमध्ये भेटायला आले होते. आणि ते म्हणे मी सांगतो म्हणे त्यांना तुझा मोबाईल शोधायला. आणि शोधल्यानंतर मग त्यांनी सांगितलं मला तुझा मोबाईल सापडला म्हणे, तू तिथं जाऊन घेऊ शकतो म्हणे पोलीस स्टेशनला बडनेरच्या. थँक्स सर. माझं नाव दिलीप चव्हाण आहे. माझा मोबाईल लँडमार्क हॉटेलजवळ स्पीड ब्रेकर होऊन नेहरू शर्ट असल्यामुळे तो उसळला आणि पडला. तिथंच तवक्कल हॉटेल होतं, त्या तवक्कल हॉटेलमधल्या एका ग्रस्तानी उचलला, सिम काढून फेकून दिलं. आयपर्यंत तो मोबाईल काही मिळाला नाही. पण 1-2 जणांनी सांगितलं, मग मी इथे FIR केला. आणि बडनेरा पोलीस स्टेशन फेब्रुवारी 2024ला मोबाईल आज 26ला मला मिळाला. विशेषतः बडनेरा पोलीस स्टेशनचे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मी कौतुक करतो. आणि अत्यंत अलर्टपणे आज जवळजवळ 70 ते 72 मोबाईल त्यांनी शोधून काढले आहे. आणि पोलीस डिपार्टमेंटचे जे टेक्नॉलॉजी आहे ती खूप डेव्हलप झाली आहे, आणि पोलीस आज अलर्ट झाले आहे. आणि त्यामुळे जनतेला
विश्वास निर्माण झाला की पोलीस मित्र आहेत. त्यांचं जे वाक्य आहे ते याचं खल निग्रह आहे हे आज सत्यतेला उतरलेलं आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला पुढे असेच वेगवेगळ्या गुन्ह्यात त्यांचे तपास यशस्वी हो आणि संपूर्ण महाराष्ट्र पोलिसाचं नाव पूर्ण देशामध्ये गौरवान्वित हो अशी माझी प्रतिक्रिया आहे. धन्यवाद. थँक्यू. माझं नाव विकास प्रल्हाद वानखळे. मी एक मुख्याध्यापक आहे. रस्त्यावरून जात असताना मला एक फोन आला आणि फोन झाल्यावर मी याच जर्किनमध्ये तो मोबाईल ठेवला. एका टर्नवर तो मोबाईल पडून गेला. थोड्या वेळानंतर माझ्या लक्षात आलं की माझा मोबाईल नाही आहे. मी थोड्या वेळ शोध घेतला पण काही भेटला नाही. मी लगेच वेळ न दडवता आपल्या बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये आलो. इथे एक ताकीद दिली आणि त्यांनी लगेच ट्रॅकिंगवर टाकून दिला. टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप आहे, पण टेक्नॉलॉजीपेक्षाही असं म्हणावं लागेल की यांचे जे मनसुबे आहेत पोलिसांचे, त्यांनी थोडाही वेळ न दडवता अगदी 3 दिवसात मला माझा मोबाईल परत पाडून दिला आणि यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. बडनेरा पोलिसांनी त्यातल्या त्यात राऊत सरांनी मला खूप मदत केली याबद्दल. वेळोवेळी फोन पण करत राहिले आणि स्वतः तो मोबाईल त्यांच्याकडे आला आणि त्यांनी मला परत मिळवून दिला. त्याबद्दल मी बडनेरा पोलीस स्टेशन आणि साहेबांचे आभार मानतो. सभी को जय हिंद। सर मेरा मोबाइल कोंडेश्वर रोड पर खो गया था जब मैं दर्शन को गया था। सबसे पहले मैं जब खो गया था तो मैंने राउत सर के पास में रिपोर्ट लिखवाई, पीआई सर को बतवाया और उतने ही जल्दी मतलब उन्होंने रिपोर्ट लिखवाई, मोबाइल ट्रेसिंग पर डाल दिया और जो एक मानसिक त्रास होता है ना, वो मानसिक त्रास करने के लिए कम करने के लिए सर ने हमको सपोर्ट भी किया और बिल्कुल 7 दिन में हमको मोबाइल इन हैंड बडनेरा पुलिस ने एकदम अच्छे तरीके से कोऑपरेट किया और 7 दिन में हमको हमारे मोबाइल हमारे हाथ में दिया, जिसके चलते मैं पूरे बडनेरा पुलिस स्टेशन के कर्मचारी वृंद, पीआई साहब, चव्हाण साहब, राउत सर और सभी कर्मचारी वृंद का आभार मानता हूँ. धन्यवाद. जय हिंद. 72 मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि त्याची आज वाटणी केली आहे. त्यांना ज्यांचे होते त्यांना परत केलेली आहे. त्या संदर्भात माझ्यासोबत आहेत बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण. सर जे आपण मोबाईल हस्तगत केलेले आहेत मिळून आणलेले आहेत त्याच्या संदर्भात काय सविस्तर काय सांगाल? सध्या CEIR हे पोर्टल आहे, म्हणजे त्याच्याद्वारे आपण मोबाईलचा शोध घेतो. ते आमचे ज्या पोलीस कॉन्स्टेबल आहेत राऊत, तिथे त्याचा वापर करून त्यांना त्यातली जास्त माहिती आहे, एक्सपर्ट आहेत त्याच्यात, ते त्याच्यामध्ये नोंदणी करतात आणि EIMEI नंबरवरून तो मोबाईल जर ट्रेस केला जातो. म्हणजे जर तो ॲक्टिवेट झाला, त्याच्यामध्ये कार्ड टाकलं तर ते लगेच आम्हाला कळतं, इंटिमेशन सूचना येते, त्याच्याद्वारे मग ते आपण लोकेशन घेऊन त्यानंतर तो मोबाईल आपण ताब्यात घेत असतो. आज बडनेरा पुलिस स्टेशन के अंदर शांतता समिति की मीटिंग भी थी, मीटिंग भी रखी गई थी। मीटिंग के साथ में आज रेजिंग डे भी रखा गया था। बडनेरा पुलिस स्टेशन के अंदर जितने भी 100 से आसपास जो मोबाइल गुम हुए थे उनके FIR यहाँ पर की गई थी। उसके द्वारा आज बडनेरा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील चौहान द्वारा 72 मोबाइल उनके ग्राहकों को लौटाया गया। बहुत एक सराहनीय कार्य बडनेरा पुलिस स्टेशन का। आइए जानते हैं हमारे साथ जुड़ रहे हैं बडनेरा पुलिस स्टेशन के वरिष्ठ PI सुनील जी चौहान। आइए जानते हैं सर, आपने जो मोबाइल कितने मोबाइल वापस किए आपने और कितने मोबाइल रिटर्न किए थे और कब कब इनकी FIR हुई थी जो आपने उनको मोबाइल लौटाए? PI साहब। आता सध्या रेजिंग डे सप्ताह चालू आहे 2 ते 7 जानेवारी. या दरम्यान आम्ही मोबाईल जे लोकांचे हरवलेले आहेत आणि ते शोधलेले आहेत आणि ते लोकांना परत करायचे होते आणि त्याकरता शांतता समितीची मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये या लोकांना बोलून जवळजवळ 72 मोबाईल आम्ही रिकवर केलेले आहेत. त्याची किंमत साधारणतः काढली तर 9 लाख रुपये होते. तर असे 72 मोबाईलच्या लोकांना आम्ही बोलवलं होतं. जे लोक, काही लोक आलेले नाहीत, जे लोक आलेत त्यांचे मोबाईल आज आम्ही त्यांना परत केलेले आहेत आणि कंटिन्यू असंच ज्यांचे मोबाईल जातील त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार केली पाहिजे. आपण नक्कीच ते मोबाईल शोधून परत आणून त्यांना देऊ याची आम्ही खात्री देतो. मोबाईल चोरी केलेले होते, कोणत्या पद्धतीने चोरी केली, हरवली होती की चोरी केली होती, म्हणजे त्यांची तक्रारी काय होते? काही चोरी गेलेले FIRचे होते, काही मोबाईल हरवलेले होते. दोन्ही प्रकारचे मोबाईल आपण त्यांना परत केलेले आहेत. ठीक है सर, थैंक यू, धन्यवाद। बडनेरा पुलिस स्टेशन की बहुत एक सराहनीय कार्य, जब से आप आए हो ऐसे मतलब बहुत से ऐसे मैटर है जो आपने सॉल्व किए। और इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती कल्चरल न्यूज़ के लिए कैमरामैन संतोष शर्मा के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र।